दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडती पुन्हा परत नाही भेट, पुन्हा परत नाही भेट. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, माझे JNPC व्यास 87चे मित्र, त्यांचा परिवार, त्यांची मुलं, माझा परिवार, माझे नातेवाईक, भार घेऊन आलेले, वेळात वेळ काढून आलेले माझे सहकारी, माझे वरिष्ठ अधिकारी, अंमलदार, या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करते. लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखे व्हावे, लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखे व्हावे, पण मी म्हणेन की माणसाने सोन्यासारखे असू नये. सोनं हे अंगठ्यामध्ये, कपाटामध्ये असते. माणसाने व्हावे तर परिसाप्रमाणे व्हावे, माणसाने व्हावे तर परिसाप्रमाणे व्हावे, ज्याच्या संगती जावे त्याचे सोने व्हावे. अशा मॅडम, श्री सोमेश्वर शेंद्रे आज सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आज इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. तर तुम्ही त्यांच्या वर्गमित्र मैत्रीण आहात, तर तुम्हाला त्यांच्याविषयी आलेले अनुभव तुम्ही काय सांगणार? नमस्कार, मी नलिनी भुरे. आम्ही JM पटेल कॉलेज भंडारा इथे सोबत शिकलेलो आहे. हे सगळे माझे वर्गमित्र आहे. आमची बॅच 1987 ते 1989 JM पटेल कॉलेज भंडारा येथे शिकलो. आमच्याच सोबत असलेला सोमेश्वर शेंद्रे यांचं रिटायरमेंट प्रोग्राम आज इथे आयोजित केले. आता नोकरीत येतो आपण, पण यायचा दिवस हा तर फिक्स नसतो, पण निवृत्त व्हायचा दिवस हा आपल्याला माहिती असतो. आणि आपण जेव्हा निवृत्त होतो तेव्हा तो क्षण एक दुःखाचा आणि आनंदाचा असा दोन्ही प्रकारचा असतो. ज्यांच्या लॅबिलिटी संपल्या असेल त्यांच्यासाठी ते आनंदाचं असतं, पण ज्यांच्या लॅबिलिटी संपल्या नसतील त्यांना ते थोडं असं वाटतं की फालतूच रिटायरमेंटचा दिवस आला. आणि त्यांनी नोकरीत असताना आपल्या घरी वेळ नाही देऊ शकले. त्यांची नोकरी अशी होती की पोलीस डिपार्टमेंट हे आपल्या सगळ्यांना माहितीच असतं किती दगदगीचं, कधीही फोन येतो, कधीही काही. आणि त्यांचं सगळं आयुष्य पोलीस डिपार्टमेंटचं नोकरी बाहेरच गावी गेली आहे. आणि त्यांचं संसार हे नागपूरला स्थायी होतं. त्यांच्या मिसेसनी घोर परिश्रम करून आपल्या मुलांना मोठं केलं आणि आपलं घर सांभाळलं. त्यांच्यात ते नोकरीत असल्यामुळे ते आपल्या मॅडमला सहकार्य नाही करू शकले घरात. आता निवृत्त झाल्यावर त्यांनी घराकडे लक्ष द्यावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य सुख समृद्धी व निरोगी आनंदमय जावं हीच माझी आम्हा सगळ्या JM पटेल कॉलेज मित्रांतर्फे सदिच्छा. जवळचे मित्र आहेत सोमेश्वर शेंद्रे यांनी पोलीस खात्यामध्ये 33 वर्ष सेवा केलेली आहे. अतिशय चांगली आणि उत्तम प्रकारे सेवा केली आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रात, भारतात, नक्षलवादी क्षेत्रात आणि शहरी भागातसुद्धा अतिशय दंगली भानगडी या संबंधी त्यांनी व्यवस्थितपणे आपलं सांभाळून नोकरी केलेली आहे. यांना मी शुभेच्छा. मी राजकुमार कांबळे, सहाय्यक शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालो. तर हा सोमू हा माझा वर्गमित्र 11वीपासनं तर ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही सोबत शिकलो आणि एकाच बाकावर बसून शिकलो. त्याच्यानंतर बघा आमचा दोघांचा इंग्रजी वाङ्मय असल्यामुळे आमची दोघांची खूप सोबती होती. त्यांच्या पुढच्या जीवनाला मी मुरलीधर पवनकर, प्राचार्य, सेवानिवृत्त. माझे मित्र सोमेश्वरजी शेंद्रे हे राहणार नवेगाव आणि नवेगावच्या बाजूला तिन्ही भागाला नदी असताना डोंगरावरून प्रवास करून खूप मेहनत करून आज ते पोलीस कॉन्स्टेबल पदावरून PI पदावर गेलेले आहेत. त्यांचे खूप मी अभिनंदन करतो आणि त्यांचा पुढील आयुष्य सुखी समृद्धी जावं एवढे बोलून आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्याध्यापक नवनीत हायस्कूल कमारी बुजुर्ग, तालुका मावळी, जिल्हा भंडारा. माझे परम मित्र सोमेश्वर शेंद्रे हे पोलीस निरीक्षक म्हणून या पदावरून नियुक्त झाले. आमच्या मित्रामध्ये पोलीस निरीक्षक हे फार मोठं पद आहे आणि या मोठ्या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांना मी या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा देतो
मैत्रीचा हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय राहील. मैत्रीचा हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय राहील. तुझ्या आठवणीनं नेहमीच मन भरून येईल. तुझ्या आठवणीनं नेहमीच मन भरून येईल. प्रत्येक सुखदुःखात तुझी साथ असेल. प्रत्येक सुख आणि दुःखात तुझी साथ असेल. तुझ्या आगमनाची ती भेट खास राहील. तुझ्या आगमनाची ती भेट खास राहील. अशाच या मित्राच्या पार्टीच्या निमित्ताने पु ल देशपांडेच्या 2 ओळी मला या ठिकाणी आठवलेल्या आहेत. मित्रा, पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा. पार्टी नकोय मित्रा तुझी, फक्त येऊन भेटत जा. काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा. मोकळं सोड स्वतःला जरा, कधीतरी मोकळं होत जा. हलकं वाटेल तुझंच तुला, मन रिकामं करत जा. मित्र असतात कशासाठी, मैत्रीच तेवढी जपत जा. आम्ही फक्त मस्त जगतो, तसाच मस्त जगत जा. पैसा नाही लागत त्याला, मनातले मात्र सांगत जा. पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा. धन्यवाद. पुढील आयुष्यासाठी तुला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. तर या सुखद प्रसंगी सर्व सोमेश्वर सेंद्रे आणि संपूर्ण परिवार त्यांचं संपूर्ण जीवन आरोग्यमय यशस्वीरित्या संपूर्ण संपन्न व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेळेच्या भाट देऊन या ठिकाणी पुनश्च शुभेच्छा देऊन संपवतो. धन्यवाद. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आमचे मित्र सर्व आपल्या फॅमिली सहित या ठिकाणी आमच्या सोमेश्वर सेंद्रे सरांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित झाले. मला अतिशय आनंद वाटतोय की आमचा मित्र कुठल्याही प्रकारचं डाग न लागता सेवानिवृत्त होतोय. याचा मला आनंद आहे, कारण की तो आमचा मित्र आहे. खरोखर मनापासून सोमू, तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं राहावं ही मी परमेश्वराला प्रार्थना करतो. वडील म्हणजे उंबराचे झाड असतो, लपलेला भावण्याचं जणू खोड असो. वडील म्हणजे समुद्रातले जहाज, खंबीर आदराचे दुसरे नाव. आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे माझे वडील 31 जुलै या दिवशी सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यालयात विविध चांगले कामं केली. जवळपास 33 वर्षाचा त्यांचा कालखंड आहे आणि त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावरून आपल्याला त्यांची पावती आपल्याला लक्षात येते आहे. एक साधा कॉन्स्टेबल म्हणून 1993 मध्ये सोमेश्वरजींनी आपल्या नोकरीची सुरुवात केली आणि तिथून जी वाटचाल जी आहे आज 33 वर्षे 31 जुलै 2025ला सुखरूपपणे या ठिकाणी सेवानिवृत्त झाली, अभिमानाची गोष्ट आहे. आणि या 33 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जी समर्पण वृत्ती दाखवली ते अत्यंत महत्त्वाचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय DYSP लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी माननीय श्री मिश्रा साहेब, त्याचप्रमाणे पुन्हा एक DYSP साहेब पुयम साहेब, हे जरी या ठिकाणी मंचावर उपस्थित नसले परंतु ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे त्या सर्वांचा मी आभार मानतो.